नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज डिजिटल. आज 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर पार पडत आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाशनगर आणि सिद्धार्थनगर येथे देखील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. खोपोलीत शिवजयंतीचा उत्साह, लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा आढावा आणि आश्वासनांची पूर्तता. आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह खोपोली शहरातही शिवजयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. खोपोली नगर प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभागांमध्ये शिवसृष्टी साकारण्यात आल्या असून प्रभाग क्रमांक 3 मधील सिद्धार्थनगर आणि प्रकाशनगर येथे स्थानिक नागरिकांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार. या सोहळ्याला खोपोली शहराचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष श्री कुलदीपक रामदास शेंडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक व बांधकाम सभापती श्री अनिल पुंडलिक सानप, नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती सौ सुवर्णा संतोष मोरे आणि शिक्षण सभापती श्री अमित फाळे यांचीही विशेष उपस्थिती होती. स्थानिक नागरिकांनी सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला. पूर समस्या निवारण आणि विकास कामांची ग्वाही. शिवजयंतीच्या उत्सवाचे औचित्य साधून नगराध्यक्ष श्री कुलदीपक शेंडे व इतर मान्यवरांनी प्रभाग क्रमांक 3 मधील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी खालील महत्त्वाचे आश्वासन दिले. सुरक्षा भिंत. नदीपात्राजवळ लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येईल. नदीचे खोलीकरण. नदीपात्रातील अडथळे दूर करून पाण्याचा प्रवाह मोकळा केला जाईल, जेणेकरून पुराचा धोका कमी होईल. क्रीडा सुविधा. सिद्धार्थनगरमधील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत मुलांसाठी स्पोर्ट्स टर्फ उभारण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रकाशनगरमध्येही जल्लोष. त्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रकाशनगर येथील शिवजयंती उत्सवात सहभाग घेतला. येथील नागरिकांनीही लोकप्रतिनिधींचे जोरदार स्वागत केले. उत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी थेट घरापर्यंत आल्यामुळे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. सर्वप्रथम सर्व खोपोलीच्या नागरिकांना शिवजयंती निमित्त शुभेच्छा देतो. मी इलेक्शनच्या दरम्यान ह्या वॉर्डात फिरत असताना शिवाजी महाराजांना या स्मारकाची इथं सुद्धा दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो, परंतु इथली अवस्था खूप दयनीय होती. परंतु आज मी एक तर काल मी मयुरीताई शेलारांच्या एका ह्याच्यामध्ये बघितलं की हा परिसर खूप सफाई करताना दिसत होता. मी विचारलं की हा कुठला परिसर आहे, तर ते सिद्धार्थनगर. तर मला वाटलं दुसरा कुठला तरी असेल, परंतु आज प्रत्यक्ष आल्यानंतर जी काय अवस्था, मी आता जे काय इथलं वातावरण बघितलं आणि जे काय पेंटिंग केलेले आहे, जे काय संपूर्ण इथल्या परिसराचं सुशोभीकरण केलेलं आहे, ते खरंच नाव चांगलं घेण्यासारखं आहे. मी अनिलजी सानप बांधकाम सभापती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामाची चमक चांगली दाखवलेली आहे. ह्याचं प्रभागाचं एक चांगलं भाग्य असं की ह्या प्रभागाला 2 सभापती मिळालेले आहेत. सुवर्णाताई मोरे यांच्या माध्यमातून सुद्धा बाल कल्याण त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ह्या वॉर्डाचा आता विकास थांबणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. मी आत्ताच सांगितलं की दोघांचा खूप मोठा पाठपुरावा असतो. इथल्या सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांचा पण खूप पाठपुरावा आहे की सिद्धार्थनगरला ब्रिज हा नाहीये, कुठल्याही प्रकारचा अप्रोच रस्ता नाहीये. तर दोघांच्या पाठपुराव्यामुळे मी सर्वांच्या वतीने तुम्हाला एक आश्वासन देतो सर्व सिद्धार्थवासियांना की ह्या येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीपर्यंत पूर्ण हा ब्रिज आपण केलेला असेल, की जेणेकरून इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स असेल, रिक्षा असेल आणि समाज मंदिर असेल, तिथल्या समाज मंदिराच्या मागचा जो आहे तो ब्रिज नाही, तोच बोलतो मी. तर त्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून दोन्ही नगरसेवक खूप कार्यक्षम आहेत. खूप बारीक गोष्टींवर लक्ष असतं. सर्वात जास्त नगरसेवक नगरपालिकेमध्ये माझ्या केबिनमध्ये येणारे हे दोघं असतील आणि त्यांच्या प्रभागातील समस्या मांडणारे असतील. त्यामुळे सिद्धार्थनगरतल्या सर्व नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मला इथं सुद्धा मताधिक्य दिलेले आहे की जास्तीत जास्त मताधिक्य मला वाटतं ह्या वॉर्डातूनच मला मिळालेले आहे. त्यामुळे ह्या वॉर्डातल्या सर्व नागरिकांचे माझ्यावर खूप ऋण आहेत. त्यामुळे सर्वात जास्त विकास आपण सर्वच वॉर्डातला होणार आहे, पण जास्तीत जास्त सिंहाचा वाटा हा आपल्या याचा असणार आहे, या वॉर्डाचा प्रभाग नंबर 3चा. बघा, इथल्या रहिवाशांना मी सक्षमपणे आता सांगू शकतो की दोन्ही नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांना इथल्या जास्तीत जास्त जाण आहे.
नागरिकांच्या समस्यांची. पुराचा पाण्याचा जो काही प्रश्न असेल तर त्याला आपण रेटनिंग वॉल किंवा एक चांगल्या प्रकारची RCC भिंत करून तिथल्या घरांचा जो काय पाण्याचा जो काय पुराचा पाणी जात असेल त्याचा प्रश्न आपण सोडू शकतो. मला वाटतं हा विषय सुद्धा त्यांनी मागच्या 2-3 दिवसापूर्वी माझ्याकडे संपूर्ण घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या मीटिंगमध्ये, कारण की एक ब्रिजचा विषय मोठा घेतल्यामुळे परत दुसरा विषय घेऊ शकत नव्हतो, परंतु पुढच्या येणाऱ्या कौन्सिलच्या मीटिंगमध्ये हा प्रामुख्याने हे दोघं जण विषय मांडणार आहेत सांगितलेलं आहे आणि तो सुद्धा पूर्ण होईल. माझी अजून एक इच्छा आहे, आमच्या सर्वांची इच्छा आहे, नगरसेवकांची आणि इथल्या, की इथं एक चांगल्या प्रकारचा एक टर्फ जो आहे तो त्यांना खेळण्यासाठी, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं त्याला नाईट मॅचेस सुद्धा चांगल्या प्रकारच्या होऊ शकतात. अशा प्रकारचं एक टर्फ आत्ताच मला भगवान मोहन यांनी सांगितलं की इथेच कुठेतरी जागा सुद्धा अवेलेबल करून द्यायला तयार आहात. आपण सर्वांनी जागा जो करून दिलीत तर आम्ही सर्व लोक नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं एक त्यांना टर्फ करून देऊ. अशोक दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.